नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स किचन कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत पुरणपोळी। त्यासाठी मी घेतली 1 वाटी हरभऱ्याची डाळ। आता ही हरभऱ्याची डाळ आपण स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजायला ठेवणार आहोत। कुकरमध्ये डाळ घातलेली आहे, आता ही धुवून घेऊ। आता ही डाळ शिजण्यासाठी आपण 1 वाटी डाळीसाठी 3 वाट्या पाणी घालत आहोत। आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला याच्या होऊ द्यायच्या। डाळ चांगली शिजली की पुरण आपल्याला मिक्सरमधून काढायचं। आपली डाळ छानपैकी शिजलेली आहे। आता ही आपण मिक्सरमधून फिरून घेऊया। आपण मिक्सरमधून सगळी डाळ काढून घेतलेली आहे। आता हे छानपैकी आपल्याला शिजू द्यायचे। यात आपण आता थोडंसं घालत आहे तूप। थोडं तूप घालूया। आता हे मंद आचेवर छानपैकी आपल्याला शिजू द्यायचे आणि हे शिजल्यानंतर आपण यात घालणार आहोत गूळ। शिजल्यानंतर याचा रंगही बदलतो आणि घट्टही होऊन येते। हे पहा, थोडं सावळून आले। आता यात आपण घालूया गूळ। साधारणतः 1 वाटी गूळ आपण यात घालत आहोत। गूळ टाकला की याला परत पाणी सुटेल आणि हे परत आपल्याला छानपैकी शिजू द्यायचं। याला सारखं असं हलवत राहावं लागणार आहे। बघा, गुळामुळे रंगही बदलला आणि आपल्या पुरणाला पाणी पण सुटलंय। आता हे याला छान असे गतके येऊ द्यायचे आणि हे थोडा वेळ मंद आचेवरच आपल्याला शिजू द्यायचं। पहा, आपलं पुरण थोडंसं घट्ट व्हायला लागलं। अजून थोडंसं याला घट्ट होऊ द्यायचं। आपलं पुरण छानपैकी आवळून आले आणि छानपैकी शिजलं पण आहे। आता आपण गॅस बंद करू आणि पुरण थंड व्हायला ठेवू आणि मग लगेच पुरणाच्या पोळ्या बनवू। आता आपण पुरणपोळी बनवूया। मी कणिक आधीच भिजवून ठेवली होती। छोटासा कणकेचा गोळा घेतलेला आहे। आता यात आपल्याला पुरण भरून घ्यायचंय। पुरण छानपैकी थंड होऊ दिलंय मी ते। अशा पद्धतीने शिल्लकची कणिक काढून टाकायची आणि परत कणकेत गोळा हे करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हाताने थोडंसं याला गोल करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला लाटून घ्यायचं आहे। छान अशी आपली पुरणपोळी लाटून झालेली आहे। आता ही आपण तव्यावर शेकायला टाकूया। तव्यावरती छान ती खरपूस भाजून घ्यायची। साईडनं थोडंसं साजूक तूप सोडायचं। आता ह्या पोळीला आपण पलटी करूया। पोळीच्या दोन्ही साईडने आपल्याला तूप लावून घ्यायचे छानपैकी। ही झाली आपली पुरणाची पोळी तयार, खास गुळाची आणि चांगल्या तुपातली। माझी पुरणपोळी बनवायची पद्धती जर तुम्हाला आवडली असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।